नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत आहात। कसे आहात सगळे? सर्व मजेत असाल अशी अपेक्षा करते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे। तुम्हाला कधी असं वाटतं का की बाहेर मोठी समस्या नसतानाही आपलं मन अस्वस्थ राहतं? कधी असं झालंय का की तुम्ही एका गोष्टीची चिंता खूप केली आणि नंतर लक्षात आलं की ती तशी मोठी नव्हतीच? तुमच्या मनात असलेले विचार तुमच्या आयुष्याला आकार देतात का? हो, आज मी याच सगळ्या प्रश्नांची तुम्हाला या व्हिडिओमध्ये गप्पा मारत आहे। तुमचं मन कधी शांत राहत नाही, त्याला सतत काहीतरी विचार करत राहावंच लागत असतं। खरंच मनाचा खेळ। आपल्या विचारांची ताकद। जर हे विचार सकारात्मक असतील तर तुमचं मन तुम्हाला यशाकडे नेईल, पण हेच जर विचार तुमचे नकारात्मक असतील तर तुम्हाला ते खचून मन टाकतं। मला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आठवलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी संकटांना घाबरून बसले असते तर त्यांनी आज एवढं स्वराज्य निर्माण केलंच नसतं मोठं। खरं तर त्यांचं मन त्यांनी जिंकलं, त्यांची जिंकण्याची प्रेरणा होती, म्हणूनच त्यांनी आपल्या मनातली भीती जी आहे ती नष्ट केली आणि त्या नष्ट केलेल्या भीतीच्या जोरावरतीच आज ते एवढे महान योद्धा जगासमोर आले। खरं तर तुम्हाला माहिती आहे का, चिंता ही वास्तव नसतं, खरं तर आपल्या मनाने उगाच केलेला हा विचार असतो। आपण घडायचं नसलेल्या गोष्टींची चिंता नेहमी करत बसतो आणि त्यामुळेच आपण नकारात्मक विचारांकडे ओढले जातो। तुमचंही कधी असं होतंच का की कारण नसताना देखील खूप जास्त एखाद्या गोष्टीवरती सतत मनन चिंतन केलं जातं आणि त्याचा परिणाम त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सतत गोंधळलेले विचार होत, ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत। या सगळ्यांचं कारण ही चिंताच असते। कधी कधी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं होतं की विद्यार्थ्यांना परीक्षेची खूप तयारी केलेली असते, त्यांना असं वाटतं मात्र मी नापास झालो तर, कारण ही उगाचच मनामध्ये चिंतेची भीती निर्माण झालेली असते। वास्तविकता मात्र फार वेगळी असते। आपल्या देखील गृहिणींच्या मनामध्ये सातत्याने हीच, माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये माझी काही कमी तर भासत नाहीये ना, म्हणजे मी करतेय ते बरोबरच करते ना, म्हणजे सातत्याने स्वतः चिंतेच्या साखळीचं तोडायचं असेल तर त्यासाठी आपल्या मनावरती आपण नियंत्रण ठेवलेलं पाहिजे। आपल्या मनाचा जवळपास, तुम्हाला माहिती आहे का की जवळपास 95% भाग सबकॉन्शियस माइंड असतो, जो आपल्या सवयी, विचार आणि त्याच्यावरती विश्वास ठरवतो। तुम्ही सतत नकारात्मक विचार केला ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये साठतात आणि तुमच्या आयुष्यात तसेच घडून जाते। तुम्ही जर सातत्याने पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार केलं तर त्याच पद्धतीने आपली जीवनशैली बनत जाते। इथे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू का? सचिन तेंडुलकरांचं उदाहरण सांगते चला। लहानपणी ते स्वतःला महान क्रिकेटर म्हणून बघत होते आणि ते देखील त्यांनी सत्यात उतरवले। हे त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये विचार केला आणि ते तशा पद्धतीने घडत गेले आणि त्यांनी ते घडवून देखील दाखवलं। तुम्ही तुमच्या स्वप्नांचा विचार केलाय का? तर ते सत्यात घेऊन येऊ शकतं। हे तुम्हाला माहिती असेल तर तुमचं सबकॉन्शियस माइंड, तुमची चिंता अजिबात चुकीची नाहीये हे लक्षात ठेवा। पण हे सबकॉन्शियस माइंड किंवा मन प्रशिक्षित करण्यासाठी किंवा आपले विचार चिंतेपासून दूर करण्यापाशी आपण कोणते उपाय करू शकता? तर त्यासाठी मैत्रिणींनो, स्वतःला आपण नेहमी अफर्मेशन, सकारात्मक पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले गेले पाहिजेत। आपण नेहमी जेव्हा रोज सकाळी उठतो तेव्हापासून तर झोपेपर्यंत आपली सातत्याने काही ना काहीतरी कामांच्या गोंधळामध्ये असा विचार होऊन जातो की स्वतःसाठी वेळ द्यायला वेळच राहत नाही। त्यामुळे आपण रोज सकाळी उठल्याबरोबर किंवा झोपण्यापूर्वी सकारात्मक वाक्य आपण स्वतःला म्हटली की मी यशस्वी होणारच, माझं मन शांत आणि स्थिर आहे। अशा प्रकारे तुम्ही स्वतःसाठी अनेक प्रकारचे अफर्मेशन देऊ शकता। आपण आपल्या स्वप्नांची कल्पना करतच नाही। खरं तर व्हिज्युअलायझेशन पहा ना, आपल्याला एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी आपण कित्येक पद्धतीने विचार करतो, किती ती गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी धडपड करत असतो। परंतु तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा जेव्हा एखादी गोष्ट, एखादं गोल आपण ठरवतो ते आपल्या वेळेला माइंडमध्ये, आपल्या मनामध्ये स्थित पाहिजे। ध्येय जेव्हा आपल्या मनामध्ये असतं तेव्हा ते सत्यात नक्कीच उतरतं। त्याच्यासाठी आपल्याला व्हिज्युअलायझेशन ही संकल्पना किंवा ही गोष्ट नक्कीच अवलंबली गेली पाहिजे। त्यासाठी आपण आपले डोळे बंद करून यश हवं याची संकल्पना स्पष्ट केली गेली पाहिजे। आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे त्या पद्धतीने आपण ज्यावेळेस त्याच्या दृष्टिकोनातनं, त्याच्या विचारांना ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये त्या स्वप्नांची कल्पना करू लागतो तेव्हाच ते आपल्या सत्यात उतरतात। मन शांत ठेवण्यासाठी आपण मेडिटेशन नेहमी केलं गेलं पाहिजे।
जास्त वेळ नाही, परंतु 5 ते 10 मिनिटं डोळे बंद करा. शांत आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करून मन कसं शांत करता येईल, चिंता कशी दूर करता येईल, या गोष्टींचा आपण रोज सातत्याने या गोष्टींचा विचार केला आणि सातत्य या गोष्टीमध्ये ठेवलं तर नक्कीच आपल्याला याच्यातनं ध्यान मेडिटेशन करता येतं. म्हणून तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तुमचं स्वतःचं मन. जर तुम्ही स्वतःला योग्य प्रकारे प्रशिक्षित केलं तरच तुम्हाला यश मिळणे निश्चित आहे. चिंता सोडा, सकारात्मक विचार करा, मेडिटेशन करा, सबकॉन्शियस माइंडला आपल्या काम करायला प्रोत्साहन द्या. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, खरं तर चिंता म्हणजे मनातील अस्वस्थता आणि भीती, जे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती खूप वाईट परिणाम करते. ती आपल्याला हळू आतून पोखरत राहते, म्हणजे आपली एनर्जी, उत्साह आणि शांतता देखील नष्ट करते. उलट आनंद आणि सकारात्मकता आपल्या जीवनाचे दीर्घायुष्य आणि सुखी बनवते. म्हणून चिंता पोखरते, आनंद आयुष्य देतो. म्हणून चिंता करणं समस्या सोडत नाही, पण मनशांती हरवते. त्यामुळे चिंतेला बाजूला ठेवून आनंदी राहणं आणि सकारात्मक विचार करणं अधिक महत्वाचं आहे. संत तुकाराम महाराजांचा अभंग मला या ठिकाणी आठवलाय. चिंता करीतो विश्वाचा तोची श्रीहरी, आम्ही वेचितो सुख हरी नारायणा. चिंता करायचं काम हे ईश्वराचं आहे, आपलं नाही. आपण फक्त चांगलं कर्म करत राहायचं आणि कर्म केल्याने त्याचं फळ आपल्याला चांगलंच भेटतं. रामकृष्ण हरीं जपत राहा आणि चिंता दूर करा. कर्मावर विश्वास ठेवा, चिंता सोडा आणि आनंदाने जगा. तुम्ही कधी मनाच्या ताकदीला अनुभव घेतलाय का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.